सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली. पोपट घनवट कुटुंबियांवर जमीन बळकावल्याचा आरोप दमानियांनी केलेला आहे. घनवट यांच्या कुटुंबातील लोकांकडे किती जमीन आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील असं दमानिया म्हणतात. कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला. या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांनी तुफान टोलेबाजी केलेली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणामध्ये पाय ठेवताच गद्दार उतरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलेला आहे. कॉमेडियन कुणाल कामरानं खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी आता हायकोर्टामध्ये 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. लाडक्या बहिणींना कर्जबाजारी केल्याचा एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या मानखुर्दमध्ये समोर आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज काढण्यात आलेलं आहे. आरोपींनी आयफोन घेण्यासाठी कर्ज काढलेलं आहे. कागदपत्रांचा वापर करून 65 महिलांची फसवणूक या पद्धतीनं करण्यात आलेली आहे. डबेवाल्यांच्या संघटनांमध्ये वादंग निर्माण झालेला आहे. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशननं ही अधिकृत आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. मात्र सुभाष तळेकर यांच्याकडनं आमच्या संघटनेच्या नावाचा गैरवापर करून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप अध्यक्ष उल्हास मुके यांनी केलेला आहे. दरम्यान तळेकर यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे. मुंबईकरांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. 865 दशलक्ष लिटर वाढीव पाण्यासाठी पालिकेनं पिंजाळ प्रकल्पाची चाचपणी सुरू केलेली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14,390 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.